ब्रेकनंतर स्वागत आणि एक सविस्तर बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कोणत्या पद्धतीनं कापलेलं मटण खायचं यावरनं राजकारण तापलंय. पण इकडे धुळवडीला काल महाराष्ट्रातील सर्वसामान्य मात्र ना झटका ना हलाल म्हणत मटणाच्या दुकानात रांगा लावताना दिसले. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधनं. झटका आणि हलालचा काही फरक पडत नाही काही नाही. तांबडा रस्सा चांगला चहा प्याला. काय गरज नाही आहे त्याची. विश्वास महत्वाचा आहे. आपल्याला झटका नाही चालत, हलालच घेतो आपण. कारण झटक्याचा आपल्याला नाही जमत. टेस्ट चांगली लागते. झटका हलालचं असतं त्यांचं काय. जिंदाच कापणार ते, मरणार थोडं कापणार आहे. आम्हाला खायचं माहिती, आम्हाला फक्त खायचं माहिती. झटका की हलाल या बवालमध्ये न पडता महाराष्ट्रातल्या जनतेनं धुळवडीच्या दिवशी मटणावर ताव मारला. अगदी पहाटेपासनं महाराष्ट्रातल्या गावागावात मटणाच्या दुकानांवरती खवय्यांच्या रांगा लागल्या. तांबड्या पांढऱ्या रश्श्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात धुळवडी निमित्त मटण विक्रेत्यांकडे भल्या पहाटेपासून लांबच लांब रांगा लागलेल्या. प्रत्येक जण मेरा नंबर कब आएगा या प्रतीक्षेत होता. फक्त मटणाकडे डोळे लावून बसलेल्या लोकांना आम्ही जेव्हा विचारलं हलाल की झटका, तेव्हा तरी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका. आज तांबडा पांढरा. जोरदार असणार आहे. हो, जोरदार. पण हे सगळं धुळवड सुरू असताना दुसऱ्या बाजूला हलाल आणि झटका अशा पद्धतीचा वाद सुद्धा काय गरज नाही आहे त्याची. विश्वास महत्वाचा आहे. आम्ही नेहमी इथनच घेतोय. झटका आणि हलालचा काही फरक पडत नाही काही नाही. तांबडा रस्सा चांगला चहा प्याला खायला मिळतं. मटण बी चांगलं उत्कर्ष मिळते. आज काय बेत आहे तुमचा? आज काय घरात अगदी निवांत खायचं, निवांत झोपायचं. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात धुळवडीच्या दिवशी नागरिकांनी मटणाचा जोरदार बेत आखलेला. संभाजीनगर वासीय सुद्धा हलाल की झटका या वादापासून कोसो दूर असल्याचं दिसलं. हलाल झटक्याचं हलाल झटका एवढं विचार केलं मग डायरेक्ट मटन भेटलं त्या टायमावर इकडे येतं. झटका हलालचा काय फरक पडतो? काय टेस्ट चांगली लागते. झटका हलालचं असतं त्यांचं काय. आता हे झटका आहे का हलाल याचा फरक तुम्हाला नाही नाही पडत आम्हाला. फक्त मटन चांगलं पाहिजे. झटका नाही चालत, हलालच घेतो आपण. कारण झटक्याचा आपल्याला नाही जमत. पण हे माहिती आहे का सामान्य लोकांना? नाही, ज्याला माहिती आहे मला माहिती आहे, पण ज्याला नाही माहिती त्याचं नाही माहिती आपल्याला. मटन माणसाला तेच आवडतं. मटन पाहिजे पण बोकड्याच पाहिजे. पण त्या हलाल का झटका याच्यावर काय फरक पडतो? कापण्याची पद्धत ही माहिती आहे का तुम्हाला? काही नाही. फक्त मटन चांगलं भेटलं. मटन ते समोरासमोर बोकड्या कापलेला असतो. आपण ते घेऊन तो कसा कापला याच्याच काय घेऊन देणं नाही. तसं काही कापणार आहे ते. मला थोडी कापणार. नाही कसं कापलं याच्यापेक्षा मटन कसं हे महत्वाचं. ते आहे बरोबर. सुरुवात आहे पण एक अगोदर ते कलमा पडते ना, त्यामुळे तर कापताना जिंदाच कापणार ते, मरणार थोडी कापणार आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये धुळवडीच्या दिवशी मटणाच्या दुकानांवरती लांबच लांब रांगा दिसल्या. या रांगेतले लोकही फक्त लवकरात लवकर मटण मिळावं याच विवंचनेत होते. त्यांना झटका आणि हलालपेक्षा धुळवडीच्या दिवशी मटण पोटात जाणं हे जास्त महत्वाचं असल्याचं दिसतंय. नवीन वाद सुरू आहे सध्या. हलाल, झटका आणि मल्हार. खायचं माहिती आम्हाला फक्त खायचं माहिती. आम्ही 12 महिने मटण खातोय, त्यात काय वाद नाही. बरं, काय मटणात काय आवडतं तुम्हाला? फूड शिरा, गर्दन, कलेजी, मांडी, ती लहानपणापासूनची चॉईस आहे. 60 रुपये किलो मटण होतं, आज 800 रुपये किलो झाले. किती होतं? 60 रुपये. 60 रुपये किलोने मटण घ्यायचं तुम्ही, आता 800 रुपये किलो झाले. तुम्हाला काही फरक पडतो का? हे काही हलाल, झटका आणि काय नाही हा काय नाही. मटण आहे. मटणच. कोण म्हणतं हलालमध्ये, हलाल नंतर कोण झटका येऊन तर शेवटी देतात ते एकसारखंच. उपराजधानी नागपुरातही धुळवडीसाठी मटणाच्या रांगा लागल्या. यातही झटका, मल्हार, हलाल या सगळ्या राजकीय घोषणांचा दूर दूरपर्यंत संबंध दिसला नाही.
7 वाजतापासून इथे मटणला लागलेलं आणि इथे 6 वाजतापासून इथं 6-6:30 वाजेपर्यंत खूप गर्दी होती. आलो आम्ही, आता 1.5 तास झालेला इथं उभे आहे आणि इथचं मटण क्वालिटी मटण मिळते, त्यामुळे इथे आम्ही लागलेलो आहोत. तर दुसरीकडे विक्रेत्यांना सुद्धा सरकारच्या हलाल किंवा झटका कशाचाच फटका बसल्याचं दिसलं नाही. लोकांच्या तुफान प्रतिसादामुळे विक्रेत्यांनी रेकॉर्ड ब्रेक मटणाची विक्री केली. बात करने को फुर्सत नहीं, आज जलवंदी है. कितना मटन आज कितने बकरे काटे? अभी 20-25 बकरा कट गया और शाम तक 50 कटेंगे. तो अभी शाम तक कितने 50 कटेंगे. अच्छा, टारगेट भी रखा हुआ है? टारगेट भी है मेरा, हर साल का टारगेट. अच्छा, लोग देखते क्या हलाल झटका? कुछ हलाल झटका तो मेरे पास नहीं देखते लोग. एकंदरीतच राजकीय स्तरावर मांस विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेटद्वारे झटका देण्याचा इशारा दिला जात असला तरी नॉनव्हेज प्रेमींनी मात्र सगळ्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसलं. मटण हलाल असो की मटण झटका, याहीपेक्षा स्वच्छता, विश्वास याच गोष्टींना लोक जास्त महत्त्व देतात हे समोर आलं. त्यामुळे काय झटका आणि काय मल्हारचा डाव, आम्ही फक्त मटणावर मारणार ताव असं म्हणत एक प्रकारे मटण प्रेमींनी राजकीय ध्रुवीकरणाला झटका दिल्याचं पाहायला मिळतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.